काल आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टरवरचा सेकंड एक्सरसाइज मधला एक थेरम घेतल्या, इनवर्स डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं आणि त्याच्या बेसिसवर एक एक्झाम्पलही मी घेतलो. आता आपण एक्सरसाइज सुरू करू. एक्सरसाइज 1.2. एक्सरसाइज 1.2 मधला पहिला क्वेश्चन, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन. Find the derivative of the function. Find the derivative of the function y equal to f of x. Y equal to f of x using the derivative of the inverse function. Derivative of the inverse function. Derivative of the inverse function using derivative of inverse function x is equal to f inverse of y in the following. काही सब क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 1 चा फर्स्ट वन, y इक्वल टू रूट x. आपल्याला इथं या फंक्शनचाच डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, इनवर्सचा काढायचा नाही या क्वेश्चन मध्ये. बट इनवर्सचा यूज घेऊन या फंक्शनचाच डेरिव्हेटिव्ह. तसं तर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर डायरेक्टली गेलात तुम्ही, पहिल्या एक्सरसाइज मध्ये बघितलात, डिफरेंशिएट विथ रेस्पेक्ट टू x जर केलो मी, dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx रूट x. रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1/2 रूट x. हे आपला आन्सर आहे. पण त्यांनी क्वेश्चन जे विचारलंय असं डायरेक्टली जायचं नाही आपल्याला, या इनवर्सचा यूज घ्यायचा आहे आणि dy बाय dx आपल्याला काढायचं इनवर्सचा यूज घेऊन. आन्सर तर 1/2 रूट x येणार आहे, बट थोडंफार लेंदी प्रोसेसनं आणायचं आहे. आणि तुम्हाला माहित आहे गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि त्याच्या इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय राहतात? एकूण एकाचे रेसिप्रोकल राहतात. काल एक फॉर्म्युला आलाय तुम्हाला, dx/dy काय राहते? 1/dy बाय dx राहते. मला जर dy बाय dx जर काढायचं असेल तर हे व्हॅल्यू या जागी आणून हे व्हॅल्यू डिनॉमिनेटर मध्ये आणू शकतो. dy बाय dx इक्वल टू 1/dx/dy. आपल्याला इथं डायरेक्टली न जाता, डायरेक्टली जाऊन तर 2 स्टेप मध्ये त्याचा उत्तर येते, पण डायरेक्टली न जाता इनवर्सचा यूज घेऊन या व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह आणायचा आहे. इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आणायचा नाही, या व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह आणायचा. गिवन y इक्वल टू रूट x. गिवन व्हॅल्यू आहे y इक्वल टू रूट x. यालाच मी असं म्हणू शकतो y स्क्वेअर इक्वल टू x. बोथ साइड्स मी काय केलो? स्क्वेअरिंग ऑन द बोथ साइड्स. दॅट इज x इज इक्वल टू y स्क्वेअर. म्हणजेच काय? हे आपलं झालं f इनवर्स ऑफ y. सुरुला y इक्वल टू f ऑफ x च्या फॉर्मॅट मध्ये हे टर्म होता. आता ह्या टर्मला मी x इज इक्वल टू f इनवर्स ऑफ y च्या फॉर्मॅट मध्ये आणलो. x इज इक्वल टू f इनवर्स ऑफ y. आता याचा यूज घेऊन मला या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणायचं आहे. 2 स्टेप मध्ये आला असतं, पण त्यांनी जे क्वेश्चन विचारले लेंदी प्रोसेसनं सॉल्व्ह करा म्हणलंय, आपण लेंदी प्रोसेसनं जाऊ. मी करतो आता डिफरेंशिएट विथ रेस्पेक्ट टू y. डिफरेंशिएट विथ रेस्पेक्ट टू x नाही, डिफरेंशिएट विथ रेस्पेक्ट टू y. कशामुळं? आता इथं इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे y, डिपेंडेंट व्हेरिएबल आहे x. जेव्हा मी y इक्वल टू f ऑफ x म्हणतो तेव्हा हे राहते इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि हे आहे डिपेंडेंट.
कशामुळे चे जे व्हॅल्यूज ठेवतो त्याच्यानुसार चे व्हॅल्यूज बदलत राहतात. आणि जेव्हा x इज इक्वल टू एफ ऑफ वाय येते किंवा एफ इनवर्स ऑफ वाय येते, हे झालं आता इंडिपेंडेंट, हे झालं डिपेंडेंट. कधी इंडिपेंडेंट व्हेरिएबलनं डिफरेन्शिएट करायचं. डिफरेन्शिएट विथ रेस्पेक्ट टू वाय, हे होईल एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू वाय dx अपॉन dy. लक्षात असू द्या, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू एक्स 1 येते. सिमिलरली वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू वाय 1 येते. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू वाय असेल तर 1 आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू एक्स असेल तर 1. आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू वाय ते येते dx बाय dy इक्वल टू d बाय dy वाय स्क्वेअर. जसं एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x येते, सिमिलरली वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y आणि मधल्या वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय ते येते 1. आपल्याला आलंय dx अपॉन dy इक्वल टू 2y. बट व्हॉट इज y? y दिलेला आहे गिवन फंक्शन वरनं √x, हे येते 2√x. आपल्याला गिवन फंक्शनच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह नको या प्रॉब्लेम मध्ये. खरं तर या एक्सरसाइज मध्ये आपण समोर जाऊन गिवन फंक्शनच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढता, बट या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला गिवन फंक्शनचाच डेरिव्हेटिव्ह आणायचा आहे, त्याच्या इनव्हर्सचा नाही. बट इनव्हर्सचा यूज घेऊन गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणायला आपण. नाव dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy. 1 अपॉन dx अपॉन dy काय आहे? dx अपॉन dy आहे 2√x. चला लिहून घ्या. आणि हेच जेव्हा मी प्रॉब्लेम आधी सॉल्व्ह केलो तेव्हा 2 स्टेप मध्ये आलाय. y इक्वल टू √x आहे. dy बाय dx काय येते? √x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2√x येते. 2 स्टेप मध्ये यायचं. आपल्याला या क्वेश्चन ज्या प्रकारे विचारले त्या प्रकारे सॉल्व्ह करण्यासाठी असं थोडं लेंदी जावं लागतं. इनव्हर्सचा यूज घ्यायला सांगले, आपण इनव्हर्सचा यूज घेऊन समोर चालले. लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 1 चा सेकंड वन, y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 मायनस √x. आपल्याला dy बाय dx आणायचं आहे, बट डायरेक्टली dy बाय dx आणायचं नाही. प्रत्येका क्वेश्चन मध्ये इथं क्वेश्चन नंबर 1 मधल्या इनव्हर्स फंक्शन आणून घेऊन नंतर dy बाय dx आणायचं. म्हणून प्रत्येका प्रॉब्लेम मध्ये आपण इनव्हर्स फंक्शन आधी आणून घेता, नंतर dy बाय dx आणता. given y is equal to अंडर रूट ऑफ 2 मायनस √x. याचाही डेरिव्हेटिव्ह खूप सोप्या पद्धतीने येते. 3-4 स्टेप मध्ये डायरेक्टली जर गेल्या तर डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एफ ऑफ एक्स, त्याचा आन्सर येते 1 अपॉन 2 रूट एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. बट डायरेक्टली आपल्याला जायचं नाही. बोथ साइड्स मी स्क्वेअर करतो, हे होईल वाय स्क्वेअर इक्वल टू 2 मायनस √x. मायनस √x तिकडे घेतो, हे होईल √x इज इक्वल टू 2 प्लस वाय स्क्वेअर तिकडे जाऊन हे होईल मायनस वाय स्क्वेअर. आपल्याला x इज इक्वल टू व्हॅल्यू पाहिजे, x इक्वल टू. तर आता बोथ साइड्स अजून स्क्वेअर करावं लागेल. हे होईल x इक्वल टू, बोथ साइड स्क्वेअर केल्यानंतर √x चा स्क्वेअर, रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन इथं राहील x इज इक्वल टू 2 मायनस वाय स्क्वेअर होल स्क्वेअर. 2 मायनस वाय स्क्वेअर होल स्क्वेअर, हेच होईल आपला एफ इनवर्स ऑफ वाय. x इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय आले आपल्याला. आता आपल्याला डिफरेन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x करायचं नाही, डिफरेन्शिएट विथ रेस्पेक्ट टू y. इनवर्सच्या डेरिव्हेटिव्हचा यूज घेऊन आपल्याला dy बाय dx आणायचं आहे. डिफरेन्शिएट
विथ रेस्पेक्ट टू वाय. एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू वाय dx अपॉन dy इक्वल टू d बाय dy 2 मायनस वाय स्क्वेअर होल स्क्वेअर. आता जेव्हा विथ रेस्पेक्ट टू एक्स करता डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x to the power n काय येते माहिती n f of x to the power n minus 1 into derivative of f of x. सिमिलरली आता हे फंक्शन x मधला नाही, हे फंक्शन y मधला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ f of y to the power n हे येते n f of y to the power n minus 1 into derivative of f of y. फक्त ॲज्युम करायचं x मधला व्हेरिएबल आता कशामध्ये आहे, y मध्ये आहे. हे होईल dx अपॉन dy इज इक्वल टू फंक्शन टू द पॉवर n. होल पॉवर 1 असेल तरच डेरिव्हेटिव्ह मध्ये अप्लाय होते. 1 सोडून दुसरा काही पॉवर असेल तर आधी पॉवरचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावं लागेल. n इंटू फंक्शन टू द पॉवर n मायनस 1. पॉवर का आहे 2, 2 मायनस 1 ते येईल 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विथ रेस्पेक्ट टू वाय, कारण डिफरेन्शिएट विथ रेस्पेक्ट टू वाय केलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, फंक्शन काय आहे 2 मायनस वाय स्क्वेअर आहे, 2 मायनस